गजाणी काया वाचा आणि मने पुढती नमन घालोनिया टांग केची गजाणी काया वाचा आणि मने नीच जना समचरण सरोजम संगणिरा भंजगणभेद भावी मंडलम मंडलाना तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेनम सदैवबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या तंतुमानाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासंता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेविनागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद माता अभिनव वाक्यासिनी चतुर्या करा कामिनी ते शारदा विष्णुदेवी नवीनमिया जयांचे कीर्त्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंतु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो पुण्यता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती हेची एक जाणी या वाचा आणि मने अखिल गुणनिधा रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधि विश्वसंत मौली महाविष्णु ज्ञानेश्वर भगवान वैराग्यमूर्ती जगज्योद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी सकल सद्गुरूंच्या कृपाआशीर्वादाने बालयोगी श्रद्धेय स्मरणीय सदानंद महाराजांच्या श्रद्धेय महाराजांच्या कृपाआशीर्वादाने ग्रामदैवत असणाऱ्या ग्रामदेवीच्या ग्रामदेवताच्या कृपा प्रसाद आहे त्याचबरोबर परिसरातील सर्व गुणीजन भाविक भक्त मंडळी आणि गावातील काही साधक मंडळी आपल्या सर्वांच्या प्रार्थनेत उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाद्वारा हा उत्सव या ठिकाणी गेली 17 वर्ष अप्राप्तपणे सुरू आहे आणि 18व्या वर्षामध्ये पदार्पण करून 5व्या दिवसाच्या कीर्तनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. ज्येष्ठ गुरुबंधू माझे मार्गदर्शक श्रद्धेय हरिभक्ती पारायण आपल्या परिसराचं वैभव संप्रदायाचे अद्वैत समाज प्रबोधनकार हरिभक्ती पारायण कबीर महाराज मात्रे आदरणीय श्री महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाद्वारा आणि या गावातील असणाऱ्या काही सभासद सदस्य असणाऱ्या मंडळींच्या नेतृत्वातून नियोजनातून त्यामध्ये आदरणीय विठ्ठल महाराज देसाई असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंद महाराज म्हात्रे असतील, सोमनाथ म्हात्रे असतील, त्याचबरोबर नंदकुमार दादा पाटील असतील, ज्यांनी मला इथे येईपर्यंत संपर्क केला आणि कर्तव्य सेवा दिलीप दादांशी एकूणच मला प्राप्त झाला. महाराजांचा आणि दिलीप दादांचा अत्यंत निकटचा स्नेह त्या अनुषंगाने मागच्या उत्सवामध्ये कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं आणि आपण सर्वजण मंडळी त्याची साक्षी आहात आणि पुन्हा एकदा या कीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचे योग प्रास्ताविक परिहार
अति विलंब करणार नाही, कारण बरोबर 9:30 वाजता थांबवायचं आपण दिलेल्या वेळेनुसार आणि त्या अनुषंगाने त्या प्राप्त वेळेमध्ये मला या अभंगाचं निरूपण जेवढं आपल्या समोर ठेवलं तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रस्तुत सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य दिवगासी जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा प्रस्तुत अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराया आपल्या अंतःकरणातील विश्रांतीचं स्थान आणि त्या विश्रांती स्थानाबद्दलच एकनिष्ठता, ऐक्यभाव, अनन्यता या अभंगाद्वारा प्रतिपादित आहे. एकंदरीत भक्ती करत असताना भक्ती माध्यमातून अनन्यता असणं खूप महत्वाचं आहे आणि ते अनन्यता भाव या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराया आपल्या समोर व्यक्त करतात. प्रश्न पहिला असा उपस्थित होतो, विश्रांती कोणाला नको? प्रत्येक जीवाला. यच्च यावत जीवाचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर यच्च यावत जीवाला विश्रांतीची आवश्यकता आता मी जो प्रवास पर्यंत आलो, खरं तर माझा प्रवास किलोमीटरच्या अंतराचा विचार करत असताना 2.5 तासाचा होता, परंतु इथे मला यायला जवळजवळ 4-4.25 तास या ठिकाणी लागले. एवढ्या लांबचा प्रवास पर्यंत करून आणि मग हा प्रवास करत असताना मला ज्यांच्याकडे चहा कॉफी नाश्ता करता घेऊन गेले होते त्यांना म्हटलं मला 10 मिनिटं विश्रांती होऊ द्या. काय म्हणाला? 10 मिनिटं मला विश्रांती. याचा अर्थ काय? प्रवास केल्यानंतर मलाही विश्रांतीची वेळ आहे. आमच्या आदरणीय महाराजांनी या ठिकाणी उत्तम कीर्तनासाठी प्रवास लावला आणि ते कीर्तन झाल्यानंतर याच मंदिरामध्ये जागर भजनाचं आयोजन केलेलं सगळे आणि मग नेमकं झालं असं त्यांचं भजन होतं, त्यांचं वादक काही आलं नाही आणि श्री महाराजांना विनंती करण्यात आली, तुम्ही छान प्रकार वाजवला कीर्तनामध्ये, आमच्या कीर्तनाला तुम्ही जसा महाराजांच्या तसं भजनाला तुमचं वाद्य 1 तास माझा तर बरोबर ते म्हणजे हरकत नाही. सुवासिनीला काही कुंभाचा आळस मला काही त्याचा आळस नाही, पण आपण असं करूया आताच कीर्तन आटोपलंय थोडी 10 मिनिटं मी विश्रांती घेतो. 10 मिनिटाची विश्रांती घेतल्यानंतर मग आपण 10 मिनिटांनी भजनाला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्हाला जे काही लावालावी करायची असेल साहित्याची लावालावी मंदिराच्या बाहेर चालते, मंदिरात नाही चालत. 10 मिनिटं करून माझा चिंतनाचा मुद्दा लक्षात घ्या. जीवनामध्ये व्यावहारिक सत्ता असो, पारमार्थिक सत्ता असो, अन्य कोणती सत्ता असो, विश्रांतीची प्रत्येकाला आवश्यकता आहे. आज थोडासा वर्गवादी करायची. ज्याला कर्माच्या अनुषंगाने अवनीतीरावर जन्माला यावंच लागतं असा जीवात्मा, त्या जीवात्म्याला विश्रांती जे स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने परत जातात अशा महात्म्याला विश्रांतीची गरज आहे. आणि या विश्वाचा मालक ज्याला संत महात्मे अवनीतीरावर आपल्या कार्यासाठी आपल्या संकटाच्या निवारणाकरता उभे करतात, त्या परमात्म्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. फक्त अडचण किंवा फरक इतकाच असेल, जीवात्म्याची विश्रांती वेगळी असेल. कदाचित या तिघांच्या विश्रांतीची स्थानं वेगळी असू शकतात, पण विश्रांती मात्र तिघांनी आवश्यक. मात्र जीवात्म्याचा विचार जर केला तर जीवात्मा प्रपंचामध्ये विश्रांती शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते मिळत नाही. जीवात्म्याला प्रपंचामध्ये त्यांनी कितीही विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला तरी तो विश्रांतीला प्राप्त होत असतो. त्याचं कारण असं, प्रपंच करत असताना माणूस हा इच्छा प्रधान राहतो, म्हणजे एका इच्छेची पूर्तता होते ना, आणि मग त्या इच्छेची पूर्तता झाली की दुसरी इच्छा लगेच तिथे उत्पन्न होते, पुन्हा दुसरी इच्छा परिपूर्ण करण्याच्या मागे जीव लागतो.
पण त्याचं कारण असं आहे की जीव शांत वातावरण शांत होतं कोणी विठाला पण त्याच्या एका इच्छेच्या पूर्ततेनंतर दुसरी इच्छा त्या ठिकाणी निर्माण होत असते. ते तुम्हाला सोपं करू सांगा. आपले ते रेल्वे स्टेशन कोणतं देवीपाडा जवळ जवळ एकसठ जवळ मग तुम्ही तिथे जाता आता प्रवास करायचा तुम्हाला आणि प्रवास करत असताना सुद्धा तुम्हाला इथून कामावर जायचं असेल तर कामावर जाण्यासाठी तुम्हाला आज असं काही करा. यावर काही फार चर्चा करायची आवश्यकता नाही. कीर्तन झाल्यानंतर मग 8 वाजता तुम्हाला गाडी पकडायची घरातून निघायला गाडीपर्यंत पोहोचायला तुम्हाला 15 मिनिटाचा अवघड आहे. मग तुम्ही पावणे 8 मिनिट एक दिवस नेमकं असं झालं की 10 मिनिट निघायला घरातूनच उशीर झाला आणि घरातून उशीर झाल्यानंतर निघाला बाहेर. पण बाहेर निघण्या अगोदर नित्यनेम असा होता की देवाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचं. आता मी घड्याळ पाहिलं ट्रेनचा अंदाज घेतला आणि देवाला प्रार्थना करू लागला. मला निघायला थोडा 10 मिनिटाचा उशीरच झाला पण तुझी कृपा व्हावी आणि गाडी आज लेट यावी. देवाला प्रार्थना केली त्यांनी आणि प्रार्थना करून तो बाहेर पडला. नमस्कार केला निघाला बाहेर. निघाल्यानंतर रेल्वे स्टेशनला गेला. रेल्वे स्टेशनला त्याला फारच गर्दी बघायला मिळाली. आता ती गर्दी पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एवढी गर्दी दिसते अनुमान प्रमाण यत्र यत्र धूमो तत्र तत्र वनी. ज्या धूर निघते काहीतरी भेटलं असेल त्याने अनुमान प्रमाण त्याने अंदाज लावला ज्या ती गर्दी दिसते आणि जे रोज मेंबर माझ्या सोबत आम्ही एकत्र प्रवास करतो तो मेंबर इथे दिसतो याचा अर्थ गाडी लेट येऊ. त्याच्यावर आभार मानले आणि आभार मानत असताना अंतःकरणात हृदयात मनात परत एक विचार आला गाडीत तर भेटते पण गर्दी बघून जागा भेटेल की नाही. गाडीत तर भेटणार आहे पण गर्दीचा अंदाज घेता मला जागा मिळेल की नाही माहिती नाही. तिथंच देवाला प्रार्थना करू लागला. गाडी भेटण्याची इच्छा जशी पूर्ण केली तशी जागा मिळेल तर फार बरोबर तुझी कृपा माझी. असं करता करता गाडी जी वेळेत येणार होती ती उशिरा आली. ती गाडी त्याला भेटते असं त्याला कळालं. त्या गर्दीमध्ये मागून आलेला हा प्रवासी धावपळ करत करत पुढे सरकत होता. कशासाठी जागा पकडण्यासाठी. जागा पकडण्यासाठी आतमध्ये प्रवास करत होता. आतल्या मंडळीने आवाज दिला काही धावपळ करायची गरज नाही डबा पूर्ण रिकामा आहे. आणि मग त्याला इतका आनंद झाला महाराज इतका आनंद झाला त्याच्या लक्षात आलं देवाने माझी दुसरी पण इच्छा पूर्ण केली. पण तेवढ्या धावपळीत त्याने देवाला तिसरी इच्छा प्रतिपादित केली. देवाला म्हणते जागा तर भेटत खिडकीजवळ भेटते बघितलं. मी तुमच्या रेल्वेचा प्रवास सांगायला एवढ्या लांबून आलो नाही. मला सांगायचा मुद्दा कदाचित दृष्टांत व्यवहारातला असेल पण सिद्धांत परमार्थातला असा आहे जीव हा इच्छा प्रधान असल्या कारणामुळे त्याच्या एका इच्छेच्या पूर्ततेनंतर दुसरी इच्छा उत्पन्न होते. त्या अनुषंगाने जीवाला संसारात प्रपंचात विश्रांती मिळू शकत नाही तरी तो शोधण्याचा प्रयत्न करतो. सर्व सुखाची आशा जन्माची माया वेष्टीला जीव माझा आज हे पूर्ण
उद्या पूर्ण होईल, आज मोठा होईल असं करता करता आज सुख मिळेल, उद्या मिळेल या अपेक्षेने जीव कंटाळून गेला, त्रासून गेला, पण विश्रांती काही प्राप्त झाली. माझ्या चिंतनाचा मुद्दा असा आहे, प्रवास करणाऱ्या जीवाला विश्रांती. विश्वाचा मालक भगवान श्री परमात्मा, त्या परमात्म्याला देखील विश्रांतीची गरज आहे. आपल्याला माहिती आहे, एका कुटुंबाचा मालक ज्या वेळेला कुटुंब सांभाळत असतोय म्हणतो एक दिवस कधीतरी बाहेर पडावं म्हणतो. त्याला सुद्धा विश्रांतीची अपेक्षा. घरातील 4 सदस्य सांभाळत असताना 4 सदस्यांचा कुटुंब म्हणून जर विश्रांतीची अपेक्षा करत असेल तर पोषितो जगाशी एक कला तो असा विश्वाचा मालक जगत निर्माणाची गरज का भासू नये. तो सगळ्यांचं पालन पोषण करतो, सगळ्यांचं. विश्वाचा मालक गतीर भारता प्रभू साक्षी निवड प्रभव प्रलय स्थानम विधानम बीज मग्गे. हे चराचर आगवे जे प्रकृती अर्थ साठवे ते शिणली जे विसरे ती परमगती मी विश्वाचा पोशिंदा विश्वाचा मालक परमात्मा. तो सगळ्यांचा सांभाळ, कोणाकोणाचा? सगळ्यांचा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकळी आलिसे. महाराज असं म्हणणार, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोरी कार्य नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी. असा विश्वाचा मालक तो जगताचा पोषिंदा. मग त्या भगवान परमात्म्याला सुद्धा एक दिवस कंटाळा यावा, त्याला सुद्धा असं वाटावं की आपण सुद्धा आराम करावा. मग भगवान परमात्म्याला ज्या वेळेला आराम करायची इच्छा निर्माण होत असेल तेव्हा तो कुठं जात असेल? सासूरवाडीला. सासूरवाडीला जात असेल. अरे सासूरवाडी तर विश्रांतीच असतात. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. जावय पाहुणाला का देव नाही आला तरी सर, पण जावय घरी आला नाही एवढा सन्मान आहे माझा. मग एवढा सन्मान जर एकशे जीवाला भेटत असत देवाला काय भेटून विश्वाच्या मालकाला. हो, कीर्तनकार जावे जर घरी गेला तर सासू वेळी कशी होती? एक सर्वसामान्य कीर्तनकार जावे, विश्वाचा मालक जर घरी गेला तर त्याच्या सासूने काय करावं? पण तुम्हाला सांगतो, भगवान परमात्म्याला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यावेळेला तो भगवान परमात्मा विश्रांती घेण्याकरता सासूरवाडीला जात नाही, तो भक्तांच्या सानिध्यात जातो. विश्रांती भगवान परमात्मा त्याला ज्यावेळी सुखाची अपेक्षा असते, सुखाची लालसा असते, विश्रांती व्हावी, समाधान व्हावं असं ज्यावेळी त्या परमात्म्याला वाटतं ना, त्यावेळी तो परमात्मा अन्य कोणत्याही ठिकाणी थांबत नाही. तो विश्वाचा मालक संत सानिध्यात येत असतो. ज्या सुखाकारणे देव मिळाला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे ते वैकुंठ सदन काय सर्वसामान्य होत? धन्य धन्य ते वैकुंठ सदन. काय तिथे जेथे
आनंद. पण भगवान परमात्मा ज्या वेळेस त्या वैकुंठ धामामध्ये सुद्धा त्याला सुखाची अपेक्षा भोगावीशी वाटते, विसावा मिळावा असं वाटतं, तेव्हा तो विश्वाचा बालक संतांच्या सानिध्यात येतो. माझ्या चिंतनाचा मुद्दा इथून सुरुवात झाला. त्या चिंतनाचं कारण असं आहे, जीवाला विश्रांतीची आवश्यकता आहे. जीवात्मा विश्रांती प्रपंचात शोधतो, परमात्मा संत सानिध्य शोधतो. महात्मा मुद्दा मागे करतो. त्याचं कारण महात्म्याची विश्रांती म्हणजे अभंगात्मक प्रवेश आहे. विश्रांतीची आवश्यकता कोणाला आहे याचं अगदी सोपं उत्तर प्रश्न असा आहे, विश्रांतीची आवश्यकता कोणाला आहे त्याचं सरळ उत्तर असं आहे, जो प्रवासाला निघालेला आहे त्याला विश्रांतीची आवश्यकता. आता ज्याच्या जीवनामध्ये काही करायचं शिल्लक राहील त्याला त्या विश्रांती दिली काय आणि नाही दिली, त्याला व्यवहारात म्हणण्यापेक्षा परमार्थिक चिंतनामध्ये स्वामी निश्चलदाजी महाराजांनी आपल्या विचारसागर ग्रंथामध्ये असं विधान केलंय, प्राप्ताची प्राप्ती कधी संभवत नाही. ज्याला प्राप्त झालंय त्या विषयाची प्राप्ती, ज्याला काहीच करायचं नाही मला तो म्हणतो काय केलं काय नाही केलं. उदाहरण कदाचित त्याच्यातलंच आहे. एक मुलगा एका झाडाखाली बसला होता आणि बसलेल्या मुलाकडे महाराजांनी पाहिलं आणि त्याला विचारलं, काय रे बाळा काय करते? निवांत चालले सगळं आराम. म्हणजे अरे 21व्या शतकाची वाटचाल सुरू असताना संगणकीय युग चालू आहे, कम्प्युटरचं जग आहे, तर जग साधं राहिलं नाही. आणि अशा विश्वामध्ये वावरत असताना तू जर असा रिकामा बसला तर लोक तुला नाव ठेवतील, पण तू काय करायची गरजच नाही. असं कसं करून चालेल? या युगामध्ये प्रत्येकानं काम करणं आवश्यक आहे. तुला काम नसेल ना तर मी तुला काम देतो, काम नसेल तर मी काम देतो. व्यवसाय धंदा नसेल तर मी तुला त्याचं प्रयोजन करून देतो. धंदा करता लागणारं भांडवल मी तुला उभं करून देतो, फक्त तू काम कर. असं म्हटलं नाही तर काय कशा करता करावं? म्हणजे बघ तुला काही काम धंदा नसेल तर मी तुला काम धंदा जोडून देतो. मी तुला एक 100 रुपयाची नोट देईन, तर काय करायचं त्याने? काही करू नकोस. 100 रुपयाची नोट घे, मोठ्या बाजारात जा. आपल्या इथून जो कोणता बाजार जवळ असेल त्या मोठ्या बाजारात, त्या मोठ्या बाजारात जायचं, 100 रुपयाची वस्तू विकत आणायची आणि आपल्या एक्सर गावामध्ये ती विकायची. पण विकताना एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची, 100 रुपयाची वस्तू 200 रुपयातच विकली पाहिजे. हो, हे बिझनेस नाही. सांगितलं ठीक आहे, 100 रुपयाची वस्तू आणली विकत, इथे विकली, तर त्याचे 200 रुपये होते. आता पुढे काय? त्याने काय म्हणाले, त्याने 200 रुपये घ्यायचे, बाजारात जायचं, पुन्हा वस्तू विकत आणायची आणि पुन्हा ती वस्तू गावात विकायची. विकल्यानंतर विकताना 400 रुपये तिला अशी विकायची. 200 रुपयाची वस्तू 400 रुपयाला विकली की 200 वाढतो. त्याने काय होईल, 400 रुपयाची वस्तू विकत आणायची, गावात विकायची, 800 रुपये होते. त्याने काय होईल, 800 रुपयाची वस्तू विकत आणायची, 1600 ला विकायची. त्याने काय होईल, किती वेळ चालू ठेवू? याच मुदलात वाढ काही थांबली नाही आणि त्याच्या प्रश्नात काही बदल झाला नाही. बराच वेळ करता करता हा व्यवहार एक 100 रुपयापासून कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला, पण त्या पठ्याचा प्रश्न काही बदलला नाही. त्याने काय होईल असं म्हटल्यानंतर त्या माणसाने विचार केला, त्या महाराजांनी विचार केला, अवबुद्धी सुचली आणि दगडाला उपदेश करायला. त्याने सांगितलं, अरे मूर्ख माणसा, 100 रुपयाची वस्तू 1 कोटी रुपयांपर्यंत व्यवहार गेला, तरी म्हणतो त्याने काय होईल? अहो ते सांगते ना, त्याने काय होईल? अरे मूर्खा, 1 कोटी रुपये जर तुला प्राप्त झाले तर बसून खाशील ना. त्याने सांगितलं, आता काय करतोय? 100 रुपयाचं 1 कोटी रुपयापर्यंत घेऊन गेल्यानंतर बसून खायचंय, आता बसून खातोय, ते काय वाईट? तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, असा विचार ज्याच्या बुद्धिमत्तेमध्ये असेल त्याला विश्रांतीची गरज नाही. जो सकाळी 4ची गाडी पकडतो, घरी येतो, असलेल्या बाजारातली जी वस्तू आणि ती विकत बसतो, संध्याकाळी 6-6:30 ला घरी जातो, आंघोळ धुतो, थोडा वेळ बायकोला सांगतो छानपैकी तिच्या असं चहा घ्या, थोडा वेळ झोपतो. का? त्याला परत पाठी उठायचं असतो. ज्याच्या जीवनामध्ये की निमित्ताने का होईना प्रवासाला सुरुवात झाली, त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. व्यावहारिक जीवनाचा विचार करत असताना जीवनातला प्रवास 2 मार्गाचा आहे, एक भोगाचा आणि दुसरा योगाचा. भोगाचा विचार केला तर मगाशी राहिलेलं प्रमाण सर्व सुखाची आशा जन्म घेतो.
भोग मार्गाने निघालेल्या साधकाला विश्रांती कधीच मिळत नाही. शास्त्रवचन असं आहे, भोगाच्या विचाराने भोगाच्या प्राप्तीने भोगता संपला जातो, पण भोग्य विषय कधी संपत नसतात. हो, माणसं सांगतात महाराज तो बांध दिसतोय ना, त्या बांधापासून त्या कडुलिंबाच्या झाडापर्यंत पठ्ठ्याची ते जमीन तिकडून सांगते, पठ्ठ्या तुझ्याशी बरेच घालवले. हो, ज्या विषयाच्या भोगार्थ माणूस जीवन खर्च घालतो ना, ते विषय कधी संपत नाही, पण साधक भोगता संपल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून भोगाच्या मार्गाने निघालेल्या साधकाला प्रमाण असं आहे, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. तुकोबर असं म्हणतात, इंधनाने प्रज्वलित झालेला अग्नी जसं विझवता येत नाही, तसं विषयाच्या आसक्तीने, विषयाच्या भोगाने विषयासक्ती कधी संपली जात नाही. म्हणून भोगाच्या मार्गाने प्रवास करून विश्रांती प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्म्याने सांगितलं, योगाच्या मार्गाने प्रवास करा. मग योगाचा विचार केला तर योग आपल्याला व्यावहारिक सिद्धांतामध्ये 3 प्रकाराने शिकवला जातो. 3 प्रकार. कोणता? एखाद्या माणसाची आपल्याला सकाळपासून आठवण व्हावी, तो भेटावा असं वाटावं, आणि असं वाटल्यानंतर मी प्रामाणिकपणे सांगू का, मला अंतःकरणापासून जर एखादी व्यक्ती भेटावी असं वाटलं ना, तर ती व्यक्ती भेटते तरी, नाहीतर कमीत कमी त्याचा मिस कॉल तरी येतो. आणि मग त्या मिस कॉल वरून आपण चर्चा करतो, सकाळपासून तुमचीच आठवण आहे. 2 वेळा तुम्हाला फोन लावण्याकरता फोन हातात पण घेतला, काही काम लागलं, विसरली, आणि मग तुमचा फोन लावून राहून गेला. पण सकाळपासून तुमची आठवण येते. बरं, एक लक्षात घ्या, थोडा सिद्धांत पारमार्थिक पण घेऊया. व्यवहारिक सिद्धांताच्या अनुषंगाने अंतःकरणपूर्वक एखाद्या व्यक्तीची आठवण काढली, ती व्यक्ती भेटत असेल, देव का भेटू नये, पण देव भेटावा असं वाटत असेल तर अंतःकरणापासून तो परमात्मा भेटावा असं वाटलं पाहिजे. गरुड वाहना गंभीरा येई गाता तारा, बापर तुम्हा देवी बरा, श्री विठ्ठला. गवळणींना गेलिया वाचून जपतप ते प्राप्त झालं. ते का उगाच झालं का? हो, ते उगाच नाही झालं, ते होण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये तशी अवस्था त्यांनी. काय अवस्था होती? चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवाता. महाराज असं म्हणतात, चंदनाच्या चोळीचा स्पर्श सुद्धा, चंदनाच्या चोळीचा स्पर्श सुद्धा तिला बाधक व्हावा. मुद्दा असा, अंतःकरणापासून गवळणींनी आठवण काढावी आणि विश्वाचा मानक त्यांना भेटण्याकरता. तेव्हा काय होतं? काय होतं? तुझ्याकडे जिओचा सिम कार्ड होता, प्रत्येक गवळणीकडे एअरटेलचा ना आयडियाचा असं होतं. हृदयाची कृष्णापर्यंत हृदयाची स्पंदनं पोहोचत होते आणि अंतःकरणापासून त्या भाषेचा भेद त्यांच्या अंतःकरणात तो भेटावा असं वाटत होता. महाराज, एखादी व्यक्ती आपल्याला अंतःकरणापासून भेटावी असं वाटत असेल आणि ती जर व्यक्ती, हा निव्वळ योगायोग हा व्यवहारातला शब्द. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीचं भेटणं व्हावं असं वाटावं आणि ती व्यक्ती आपल्याला किती निमित्ताने का होईना भेटावी, याला योगायोग असं म्हणतात. शरीराचं स्वास्थ्य बिघडलं, मन स्वास्थ्य बिघडलं आणि शरीर स्थूलतेकडे वाटचाल करू लागलं की मग अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. त्यातली पहिली गोष्ट डाएट फॉलो केलं जातं
आणि गायत्री पण त्या आठवड्यात नाही आलं की प्रातःसमयी बाबा रामदेव जिंदाबाद नाही, सकाळी मग टीव्ही लावायची आणि ते जसं आपल्याला शिकवतील त्या पद्धतीने आपण करायचं. त्यांनी शिकवल्याप्रमाणे आपण करणं याला योगासन म्हणतात. शरीर स्वास्थ्य करता, शरीराच्या सुदृढतेकरता केला जातो, त्याला योगासन म्हणतात. आणि अप्राप्तस्य प्राप्तिही इति योगः. जी प्राप्त नाही तो विषय प्राप्त व्हावा याला योग असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनातील योग साधनेने वाटचाल करत असताना, चिंतन शास्त्राच्या अनुषंगाने वाढत असताना असं म्हणतात जीवनामध्ये तो प्राप्त व्हावा. मग योग म्हणजे नेमका काय? योग संयोग युक्तत्व. चिंतन नीट ऐका, शास्त्रकार असं म्हणतात योग संयोग युक्तत्व जीव आत्म परमात्मा महा. आणि परमात्म्याची भेट होणं किंवा जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं हा खरा मानवी जीवनातला योग आहे. आणि लक्षात ठेवा, माणसाने जर साधना केली तर त्या साधनेचा परिणाम त्या स्थितीला तो प्राप्त झाल्याशिवाय नाही. ज्या दिवशी तो योग प्राप्त होतो अर्थात भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, त्या दिवशी जीव खऱ्या अर्थानं सुखाला प्राप्त होतो. मला तो प्राप्त व्हावा, आपल्या जीवनामध्ये ते प्राप्त व्हावं. आता आपण विचार करत असताना इथे विचार करत आलो, जीवात्मा प्रपंचामध्ये विश्रांती शोधतो, परमात्मा संत सानिध्यात विश्रांती शोधतो. जगद्गुरु तुकोबराया आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटतं. पण आम्हाला विश्रांती प्राप्त व्हावी याकरता आम्ही काय केलं किंवा काय केल्यानंतर आम्हाला ते प्राप्त होईल? भगवान परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबराया आपल्या विश्रांती स्थानाचा निर्देश करतात. अभंगाचं
या उद्देशाने तुम्ही आले. पंढरपूरची वारी करत असताना पंढरीश परमात्म्याच्या भेटी करता गेलेला वारकरी हा केवळ त्याच्याकरता जातो. फक्त गंमत अशी आहे की वारीला गेल्यानंतर जे मिळतं ते दृश्य स्वरूपात नसून त्या अदृश्य स्वरूपात असतं. अदृश्य असतं, ते दिसत नाही. किंवा दिसत नाही म्हणण्यापेक्षा दाखवताच येत नाही. ते व्यक्त होता येत नाही, अव्यक्त असतात, ते निशब्द असतात. त्याचं कारण असं आहे, मी मागे कीर्तनाकडे सांगितले, आपल्याकडचे लोक, आपल्या महाराष्ट्राचे लोक, आपल्या भारताचे लोक वारी करत जातील यात काही फार नवल वाटण्याचं कारण नाही. आपल्या आराध्य दैवता करतात. पण मायकल नावाचा एक फॉरेनर वारीमध्ये आला आणि मग आपल्या मीडियाने त्याला प्रश्न विचारला, मायकल कशा इथपर्यंत आला तुम्ही? सांगितलं काही नाही. कधीपासून येत आहे? म्हणे 19 वर्ष. 19 वर्ष मायकल वारी करता येतोय. आता वारी करता आलेल्या मायकलला प्रश्न विचारला, 19 वर्ष वारी करते? म्हणे हो. अरे पण वारीला तुम्हाला भेटतं का? मला काय माहिती. पण 19 वर्षापूर्वी आलो होतो, पहिल्या वर्षाची वारी केली, तो आलो तो चिकित्सक शोधण्याकरता, संशोधन करण्याकरता. काय करण्याकरता आला होता? म्हणे काही नाही, ही सगळी माणसं जी चालतात ना, त्याला पाऊस बघत नाही, ऊन पाहत नाही, थंडी पाहत नाही, कशाचीच ती तमा बाळगत नाही. ते येतात कशा करता आणि इथं आल्यानंतर त्यांना भेटतं काय हे पाहण्याकरता आलो 19 वर्षापूर्वी. मग जो पहिल्या वर्षी आलो ना, त्यांना जे भेटत होतं त्याचा शोध घेता घेता त्यांना जे भेटत होतं ते मला 19 वर्ष कधी मिळालं कळलंच नाही. 19 वर्षामध्ये जे त्यांना भेटत होतं, काय भेटतंय शोधण्याकरता आलो. पण 19 वर्ष मला ते भेटत गेलं आणि 19 वर्ष नकळत माझ्याकडून वारी झाली. महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये जात असताना कितीतरी प्रकारचा त्रास आहे, कितीतरी प्रकारचा. काय सांगू तुम्हाला त्रास? पाय दुखत असतील तर ते अधिक दुखतात. कारण सकाळी आंघोळीचं गरम पाणी पायावर घेतलं की थोड्याशा वेदना कमी होतात, पण तेही पाणी नाही. बरं, आपल्याला वेळी सकाळी पहाटे 8 वाजता उठायची सवय, तिथे 2:30 उठवतात. उठायची उठवायची गरजच नाही. एकदा चिवचिवाट चालू झाला की आपोआप जाग येते, आपोआप जाग येते. बरं तेव्हा उठायचं. बरं गरम पाणी काही तापवलेलं नसतं, टँकर खाली जायचं, एवढा मोठा त्याचा पाण्याचा फ्लो, आणि त्याच्या खाली बसायचं, कशी तरी कावळा बोलतो तशी आंघोळ करायची, बाहेर यायचं, काकडत यायचं, पुन्हा पाठी चालायला सुरुवात करायची. रात्री उशिरा झोपायचं, पाठी चालायचं, दिवसभर चालायचं, रस्ताच आपल्याला असतो, वरून ऊन पडत असतं, सगळ्या गोष्टी सहन करायच्या. जेवण वेळेत मिळेल याची गॅरंटी नाही, मिळालेलं मस्ती पडेल याची गॅरंटी नाही, तरी पण जायचं, चालायचं. थंडी वाजली तर भेट असलेल्या पांघरुणातच थंडी सामावून घ्यायची. पाऊस पडलं तर ओलं पांघरून अंगावर घ्यायचं, खाली ओलं झालं असेल तर मांडीवर घेऊन बसायचं, रात्र बसून काढायची. अशा प्रकारचा त्रास सहन करायचा. पण एकदा पंढरपूर दिसायला लागलं की देवाला प्रार्थना करायची, का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. एकदा का त्याच्या जवळ गेलो की सगळे दिंडी मालक, ते दिंडी नेतृत्व करणारे अधिकारी, ते महाराज लोकांना सांगतो थांबा, आणि मग तो अभंग गायचा आणि चरण म्हणायचं, तू का म्हणे धावा. एवढं म्हटल्यानंतर लहान मुलांना जसं म्हटलं जातं, आगे मार, गेट सेट, आणि मग असे सेट होतात, टाळ बांधतात, पकवास काढत घेतो, हो तुळशी माळे तुळशी बाजून ठेवतात, आणि अशा पळ सुटतात जशी काही मॅरेथॉन लागलेली. हो इतके पळ सुटतात. खरं तर पळण्याच्या पाठीमागचा उद्देश काहीच नाही, एकच उद्देश आहे, आता जेवढा शिल्लक झालाय ना तेवढा विश्रांतीला प्राप्त होईल. पंढरपूरला गेलेल्या त्या साधकाला कदाचित प्रापंचिक सुख मिळेल असं नाही, पण त्याला जे सुख मिळेल ते प्रपंचात कधीच मिळत नाही. असं अविरत असणार, अव्यक्त असणार, निराकार असणार सुख त्याला प्राप्त होत. 80 वर्षाच्या आजीला विचारला, आजी मेरी विचारते त्यांना प्रश्न, आजी काय झालं 80 वर्ष झाली वारी करते? 80 वर्षाची झाली वारी करते. कधीपासून करते? माहिती नाही. अगं माहित असेल की सणवार, म्हणे माहित नाही. जेव्हापासून चालायला शिकली, जेव्हापासून वारी कळायला लागली तेव्हापासून वारी 80 माहितीच नाही.
अरे माहिती कशी असेल, मी थोडी ना वारीला येते, माझा विठोबा मला घेऊन येतो. मी येत नाही वारीला, माझा विठोबा मला घेऊन येतो. मला प्रामाणिकपणे सांगा, 50 वर्षाच्या स्त्रीला सुद्धा 2 तास नीट बसणं शक्य आहे का? मी तुमचा दोष काढायला आलो पण शक्य आहे का? हा बसू आपण 2 तास, नाही असं नाही, पण आई तुझं काय करते तेवढी मालिका 2 तास आपण बसू. एखादा सिनेमा पाहताना, एखादी सिरियल पाहत असताना, टीव्हीवर एखादं एंटरटेनमेंट, एखादा मनोरंजनचा कार्यक्रम पाहत असताना आपलं मन तिथं रमतं महाराज. पण परमार्थिक साधनेमध्ये 80 वर्षाची म्हातारी तरुण वयासारखी चालावी, धावावी, फुगडी खेळावी. याचं कारण त्याच्या अंतःकरणातली भावना अशी आहे की माझी विश्रांती मला पुढे दिसते, माझ्या पांडुरंगाचा कळस मला दिसतोय, तो पांडुरंग मला भेटायला येणार आहे, त्याच्या विश्रांतीचं स्थान. हो, त्याचं ते स्थान. इथे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आमच्या जीवनातील विश्रांतीचं स्थान जर काही असेल तर तुमचे चरण कमळापती, कमळापती तुमचे चरण हे आमच्या विश्रांतीचं स्थान. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, या अभंगाचा विचार करत असताना, अभंगावर थोडासा विचार करत असताना ज्ञानोबा तुकोबांच्या कृपा आशीर्वाद थोडा विचार करता करता असा विचार आला की तुकोबांनी असं म्हणायला पाहिजे होतं, तुमचे चरण कमळापती. याच्या दुसरं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं ना, कारण परमात्म्याचं स्वरूप त्यांनी सांगितलं, तो किती सुंदर आहे महाराज. त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं तर इतका सुंदर आहे, मुक्त केशीदासीला तिच्या सौंदर्याचा अहंकार झाला होता. मुक्त केशीदा ती देवाच्या पाया पडत नव्हती का? ती देखडीच होती महाराज. तिला भगवान परमात्म्याने तिचं सौंदर्य प्रदान केलं, पण तिला काय माहिती काही, अगं तुझं सौंदर्य जे आहे ना ते माझ्या विधात्यामुळे येणं केलं प्रकाराने एक दिवस देवळात गेली आणि पंढरीश परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्याबरोबर परमात्म्याच्या पायाला खळगा पडावा आणि मग तिला कळावा, अरे माझ्यापेक्षा तर हात जास्त नाजूक आहे, तिच्यापेक्षा सुंदर, इतका सुंदर महाराज परमात्मा, इतका सुंदर. काय त्याचं सौंदर्य असं वर्णन छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबांच्या नजराणा पाठवला, तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि मग नजराणा पाठवल्यानंतर आवडी असं घेऊन गेल्या का तो कोणी घरी नव्हते ना. आता तिला स्त्रीला अलंकाराचा मोह असतो, तो तिचा स्वभाव ठरवून करायचा, काही दोष काढण्याचं कारण नाही, तो तिचा स्वभाव आहे. पण आम्ही तरी कुठं कमी आहे. स्त्रीला सुवर्ण अलंकाराचा मोह असतो असं म्हणताना आपणही विचार केला पाहिजे, आपल्याकडून गोल्डन मॅन तयार झालेच नाही. पुण्यामध्ये एक असा पट्ट्या होता की त्यांनी शर्ट सोन्याचा शिवला होता. हो, मी म्हणतो शर्टला कुठं 2-4 बटन भेटले तरी काम झालं म्हणजे होती की गोल्डन, पण स्त्रीला मोह असतो. आणि तिने ते खरं सांगू का, अलंकाराची शोभा ही स्त्रीच्या गळ्यातच शोभून दिसते. तुम्ही एखाद्या ज्वेलर्स मध्ये गेलात तर तिथे स्टॅच्यू असतात छोटे छोटे आणि त्याच्यात ते अलंकार घातलेले असतात, तेवढ्या मोठे शोभा देतात. पण खरेदी करण्याकरता गेलेल्या स्त्रीने जर तो परिधान केला तर त्या अलंकाराची शोभा वाटते, एवढी ताकद स्त्रीच्या सौंदर्यामध्ये आहे. आणि मग त्या स्त्रीच्या अलंकाराच्या अनुषंगाने तो नजराणा पाठवला आणि माझ्या आवडीमा साहेबांनी तो नजराणा घेतला आणि ते एवढ्या वर्षातून सगळं बघायला मिळालं की ते आनंद वाटला असेल. सगळे अलंकार परिधान केले, सगळे अलंकार. आणि मग ते अलंकार परिधान केल्यानंतर माझ्या तुकोबांची स्वारी आली, मावळ्यांना पाहिलं आणि मावळ्यांनी मुजरा केला, नमस्कार केला. म्हणजे कोण आहात तुम्ही? म्हणे आम्ही शिवरायांची मावळे आहोत. कशा करता आलं तिथे? म्हणजे काही नाही, तुमच्या परमार्थिक साधनेचा अधिकार पाहिला, फार मोठी परमार्थिक भक्ती आहे तुमची, मग तुमचा प्रपंच थोडासा गरिबीचा वाटतोय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्याकरता काही गरिबी घालवण्याकरता नजराणा पाठवलाय, तेवढा नजराणा स्वीकार करा म्हणजे आम्ही परत जायला मोकळे झालो. त्यांनी सांगितलं नजराणा कुठे आहे? तुमची पत्नी आतमध्ये घेऊन गेली. आणि मग तुकोबारे आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर तुकोबाऱ्यांची पत्नी अर्थात नासेची जबाई, त्यांनी ते अलंकार परिधान केले होते. आणि ते अलंकार परिधान केल्यानंतर सगळे अलंकार गळ्यात घातले आणि तुकोबाऱ्यांना पाहिल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला, स्वामी मालक धनी आज मी कशी दिसते? काय प्रश्न आहे तिचा? आज मी कशी दिसते? प्रामाणिकपणे सांगतो, परमार्थिक सिद्धांत सांगतो महाराज. कोणाची भावना दुखवण्याकरता एवढ्या लांबून आलो नाही, पण परमार्थिक भावना अशी आहे की अशा प्रकारचा प्रश्न एखाद्या स्त्रीच्या मनात पडला असेल तरी तिने तो फक्त दोघांनाच विचारावा. एक ज्याच्या समोर उभी राहून स्वतःला सजवते, नटवते,
छान दिसावं असं वाटतं, त्या आरशाला प्रश्न कर आणि आरशाला विचार, बाबा सांग बरं आज मी कशी दिसते. तो आरसा तुम्हाला त्याचं उत्तर देईल. हो, त्या आरशाला प्रश्न विचारा. आणि दुसरा प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्या फक्त मालकालाच विचारा. मालका व्यतिरिक्त पुरुषाला प्रश्न विचारला, कदाचित त्याचं उत्तर तो सद्भावनेने दिलं तर तुमचं काम झालं, अन्यथा त्याच्या अंतःकरणात जर वाईट भावना उत्पन्न झाली तर तुमचं पातिव्रत्य हरण झाल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे माझा. त्याला काही फार शास्त्र चालायची गरज नाही. माता द्रौपदीनं फक्त कर्ण महाराजांना जाताना पाहिलं होतं, पाठमोरा. बरं, पाहिल्यानंतर काही लग्न नाही केलं, कमी स्कॉल नाही दिला, काही SMS नाही पाठवलं, असं काहीच केलं नाही महाराज. फक्त मनात प्रश्न विचारला. 5 भावंडापैकी हा जर 6वा भाऊ असता तर, नुसता 6वा भाऊ असता तर एवढंच म्हणाले तर त्याचा परिणाम अर्थ असा झाला, 6वा भाऊ असता तर हाही माझा 6वा पती झाला असता. एका विधानानं पातिव्रत्य जर द्रौपदी मातेचं हरण होत असेल तर आपण सर्वसामान्य आहोत. माझ्या माऊलीनं तुकोबारायला प्रश्न केला, स्वामी आज्ञा कशी दिसते. आणि मग तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. तुकोबाराय सांगतात, आवळे खरंच सांगतो, आतापर्यंत हा प्रश्न मला कोणी कधी विचारला नाही, पण तू विचारला म्हणून सांगतो. या डोळ्यांना तुझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आतापर्यंत माझ्या डोळ्यांना माझ्या पांडुरंगा इतका सुंदर कोणी दिसलाच नाही. माझ्या पांडुरंगा इतका सुंदर कोणी दिसला नाही. खरं सांगू, माझा पांढरीश परमात्मा इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा, राजस सुकुमार मदनाचा, राजस सुकुमार मदनाचा, तुझे निढळ योगी चंद्र प्रकाश कमल नयना असते. सांगायला सुरुवात केली, आवळे अगं माझ्या पंढरीश परमात्मा इतकं सुंदर मला कोणच दिसणार नाही, पण आज तू खूप दिवसाचा प्रश्न विचारलास, देतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आवळे खरं सांगू, खरंच सांगतो आवळे, मला आतापर्यंत माझ्या पांडुरंगा इतका सुंदर कोणी दिसला नाही, पण तू आज बऱ्याच दिवसाचा प्रश्न विचारला म्हणून तुला उत्तर देतो. आवळे खरंच तू पण सुंदर आहेस का? तू पण सुंदर आहेस, माझ्या आवडी पण सुंदर आहे. पण आवडी तुला असं वाटत असेल की हे अलंकार घातले म्हणून तू सुंदर दिसते, असं तुला वाटत असेल तर तुझा तो गैरसमज, हा वेडेपण आहे आवडी. अगं अलंकार परिधान केल्यामुळं तू सुंदर दिसत नाही, तू अलंकार परिधान केल्यामुळे अलंकार सुंदर दिसतात. काय वाक्य बघा तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात, माझी आवडी तेव्हा सुंदर दिसते कधी तिची केस विस्कटलेली असतात, 8 ठिकाणी ठिगळ पडलेली साडी परिधान केलेली असते, कोंबडीला पदर खोदलेला असतो, हातात काठी, झाडू, खराटा काहीतरी हातात असतं आणि जिच्या मुखातून सतत मंत्र उच्चार चालू असतो, या काळ्या विठानं माझ्या संसाराचं राख रांगोळी केली. अशी जी आवडी आहे ना, ती आवडी खरी सुंदर आहे. आवडे
अलंकार काढून ठेव. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? जगद्गुरु तुकोबरायांच्या गायलेल्या प्रमाणांचा विचार करता भगवान परमात्मा जर स्वयंभू इतका सुंदर असेल तर तुकोबराय म्हणतात चरणाच्या जवळ आमची विश्रांती असेल का? हा माझा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, भगवान परमात्मा जरी स्वयंभू सुंदर असला तरी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळच विश्रांती. कारण तुझे काही सुख सर्व तुका म्हणे काही न मागे म्हणे तुझे पायी सुख सर्व आहे. सुख अद्वैत कीर्तनकारांनी सांगितलं की भगवान परमात्म्याच्या चरणकमळी पद्म, शंख आणि ऊर्ध्वरेखा ही तीन चिन्ह असल्या कारणामुळे सुख तिथं नांदत असतं. याचं कारण सांगतो. या तीन चिन्हांनी युक्त ज्याचे चरण आहेत त्याच्या सानिध्यात सुख मिळतं. पायावर अर्थात चरण तळावर ऊर्ध्वरेखा, शंख आणि पद्म अशी तीन चिन्हांनी युक्त चरण असावे. असे ज्याचे चरण आहेत सुख तिथं नांदतं. आपले पाय घरी जाऊन तपासा. नाही असले तर काही घासायच्या भांडणं करू नका. उगा तारेचा ब्रश घेऊन यांना बसायला पाय घासत पद्म कधी दिसायचं ना ऊर्ध्वरेखा कधी दिसायची. पायाच्या रेषा निघून जातील. मला चिन्ह काही दिसायचे नाही. पण अशा चिन्हांयुक्त फक्त महात्म्याचे पाय असतात आणि माझ्या परमात्म्याचे पाय असतात. म्हणून महाराज असं म्हणतात की तुझ्या चरणाच्या जवळ आमच्या जीवनात विश्रांती सुख तिथं नांदत असतं. म्हणून तो तुकाराय सांगतात आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती हेची एक जाणे काया वाचा आणि मने विठोबा.
Thank you.